Hello dear students, myself P.S. Kulkarni, subject Physics, welcome you all to 2 years integrated course in Chate Group of Education. विद्यार्थी मित्र हो, त्याचप्रमाणे विशेष करून 2 कारणासाठी तुमचे अभिनंदन देखील करणे आवश्यक आहे. एक म्हणजे या क्रायसिसमध्ये या कठीण प्रसंगात देखील तुम्ही तुमच्या करिअरविषयी जागरूक आहात. तुम्ही तुमचे पालक देखील. नंबर 2, हे करत असताना तुम्ही चाटे जेई नीट सेंटर कराड ब्रँचमध्ये ॲडमिशन घेऊन योग्य दिशा निवडली आहे. ह्या 2 कारणासाठी तुमचं अभिनंदन करतो. वी आर गोइंग टू स्टडी फिजिक्स, बट बिफोर वी ॲक्च्युअली स्टार्ट टू स्टडी, लेट अस डिस्कस फ्यू पॉईंट्स. प्रत्येक टेक्स्टबुकमध्ये प्रिफेस हे टायटल असलेले एक पेज असतं. स्टुडंट्स, दिस पेज इज फॉर यू, सो रीड इट. आता ह्या प्रिफेसमध्ये नक्की काय असतं? त्या प्रिफेसमध्ये त्या सब्जेक्टचा एकूण जो स्कोप, त्याचा आवाका काय, आपल्याला नक्की काय शिकायचं आहे, आणि एम, ह्या दोन्हीविषयी माहिती दिली असते. थोडक्यात प्रिफेसमध्ये काय असतं? व्हॉट टू स्टडी, काय शिकायचं आहे, व्हाय टू स्टडी, का शिकायचं, आणि हाऊ टू स्टडी, या 3 गोष्टीविषयी माहिती दिलेली असते. आय हॅव सिलेक्टेड सम स्टेटमेंट्स फ्रॉम प्रिफेस ऑफ 11th 12th स्टँडर्ड फिजिक्स टेक्स्टबुक महाराष्ट्र स्टेट बोर्ड, ऑल्सो फ्रॉम 11th textbook of NCERT. Here, some statements from preface of 11th 12th standard physics textbook Maharashtra State Board, also 11th textbook of NCERT. The first statement is, most of the chapters in this 12th book assume background knowledge of subject covered by the textbook for 11th standard. Now, this statement is applicable to each textbook. म्हणजे कसं, ज्यावेळेस तुम्ही 12वीमध्ये प्रवेश घेता किंवा 12वीचं पुस्तक हे डिझाईन करत असताना तुम्हाला 11वीचं नॉलेज असणं आवश्यक आहे किंवा आहे असं गृहीत धरलं जातं. ऑन द सेम लाईन, त्याच लाईनवर ज्यावेळेस तुम्ही आता 11वीमध्ये प्रवेश केला, 11वीमध्ये प्रवेश घेतला आहे, तर तुम्हाला 10वीचं बॅकग्राऊंड नॉलेज माहीत असणं आवश्यक आहे. ते आपण असं गृहीत धरतो की तुम्हाला 11वीचं नॉलेज आहे. हे जसं हे पुस्तक ज्यांनी डिझाईन केलं आहे हे त्यांनी जसं गृहीत धरलं असतं, तसं आम्ही आम्ही टीचर्स लोकंसुद्धा ज्यावेळेस एखादा आम्ही लेक्चर शिकवतो, त्यावेळेस मागच्या लेक्चरमध्ये आम्ही काय शिकवलं आहे त्याचं तुम्ही नॉलेज समजून किंवा तो सब्जेक्ट, तो कन्सेप्ट तुम्ही समजून घेतला आहे, त्याचं तुम्हाला नॉलेज आहे असं आम्ही गृहीत धरतो. किंवा ज्यावेळेस आम्ही एखादा कन्सेप्ट शिकवत असतो, तर तो कन्सेप्ट ज्या कन्सेप्टवर बेस आहे, मागच्या कन्सेप्टवर बेसवर असतो, त्याच्यावर तो आधारित असतो, तो कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित समजून घेतला हे आम्ही गृहीत धरत असतो. उदाहरणार्थ, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 10th स्टँडर्ड, ह्याच्यामध्ये तुमचा जो पहिला टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. हाच टॉपिक परत तुम्हाला 11वीमध्ये परत शिकायचा आहे, आणि तो 11वीमध्ये त्याचं टायटल तेच आहे ग्रॅव्हिटेशन, आणि तो 5th टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही 10वीमध्ये ग्रॅव्हिटेशन या टॉपिकमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, फ्री फॉल, एस्केप वेलॉसिटी, ह्या तुम्ही कन्सेप्ट किंवा ह्या टर्म्स किंवा लॉज तुम्ही शिकलो. ह्याचं नॉलेज तुम्हाला 11वीमध्ये तुम्ही जास्त प्रवेश घेतात, त्याचं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे याच टॉपिकमध्ये 10वीमध्ये पहिल्या टॉपिकमध्ये ग्रॅव्हिटेशनमध्ये तुम्ही सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स हे पण तुम्ही शिकलो. 11वीमध्ये हेच आपल्याला 3ऱ्या टॉपिकमध्ये मोशन इन ए प्लेनमध्ये परत आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स, सर्क्युलर मोशन हे डिटेलमध्ये शिकायचं. ते बॅकग्राऊंड नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. 10वीमध्ये तुम्हाला तुमचा 5th टॉपिक होता हीट. त्याच्यामध्ये जे काही टर्म्स आहेत, लॅटेंट हीट, स्पेसिफिक हीट, ह्या टर्म्स तुम्हाला परत 11वीच्या 7व्या टॉपिकमध्ये थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये परत तुम्हाला ते येणार. त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंड नॉलेज असणं महत्त्वाचं. लक्षात घ्या, इथं नॉलेज हा शब्द वापरणं आहे, नॉट मार्क्स. नॉलेज इज इम्पॉर्टंट दॅन मार्क्स. नॉलेज असणं आवश्यक आहे. मार्क्स किती त्याला महत्त्व आहेच नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व हे नॉलेजला आहे. नाऊ द सेकंड स्टेटमेंट is selected from 11th standard NCERT book,
what this statement is: student and teachers both of first physics must realize that physics is a branch which needs to understood and not necessarily memorized. And the third statement is taken from 11th 12th standard textbook of Maharashtra board. What is the statement is: physics is a conceptual subject. दिस इज फ्रॉम 11th आणि 12th स्टँडर्डच्या बुकमध्ये इथं एक शब्द अजून वापरला, हायली, दॅट फिजिक्स इज ए हायली कन्सेप्च्युअल सब्जेक्ट. ह्याचा अर्थ काय? इन फिजिक्स देर आर लार्ज नंबर ऑफ कन्सेप्ट्स. फिजिक्समध्ये खूप कन्सेप्ट्स आहेत अँड दीज कन्सेप्ट्स आर इंटरलिंक. हे सगळे कन्सेप्ट हे एकमेकाशी जोडले गेले असतात. म्हणजे एक कन्सेप्ट माझा व्यवस्थित जर समजला म्हणजे अंडरस्टूड झाला, तर हा शब्द महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला नेक्स्ट कन्सेप्ट हा तुम्हाला व्यवस्थित समजतो, हे ह्या ठिकाणी महत्त्वाचं. त्या फिजिक्समध्ये अंडरस्टँडिंग हे खूप महत्त्वाचं. त्यामुळं अंडरस्टँडिंग ऑफ दिस कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस क्रिएट द इंटरेस्ट इन द सब्जेक्ट. तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट समजत गेले व्यवस्थित तर तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. आणि तुम्ही जर फक्त ते शब्द वापरणार का, नॉट नाही, फक्त मेमोराईज करायचा प्रयत्न केला, फक्त लक्षात ठेवायचा जर प्रयत्न केला हे कन्सेप्ट, तर इट क्रिएट्स ए बर्डन ऑन यू. तर तुमच्यावरती ओझं होतं आणि तुम्ही कोणत्या क्षणी ते क्रंबल म्हणजे तुम्ही कोसळू शकता. तुम्ही ते ओझं बर्डन तुम्ही सहन करू शकत नाही. देअरफॉर अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव द फोर्थ स्टेटमेंट इज अगेन टेकन फ्रॉम 11th स्टँडर्ड NCERT book. What this statement is: physics involves mainly 4 components: A, large amount of mathematical base; B, technical words and terms; C, new intricate concepts; and D, experimental foundation. Now here the first part is large amount of mathematical base. फिजिक्सचा अभ्यास करत असताना तुम्हाला मॅथमॅटिक्सचं मिनिमम नॉलेज असणं हे आवश्यक आहे. आता मिनिमम नॉलेज म्हणजे काय, नक्की तुम्हाला काय माहीत असणं आवश्यक आहे. उदाहरण सांगतो मला. तुम्हाला 10वीमध्ये मेन्शुरेशन हा टॉपिक होता. तर मेन्शुरेशनचे काही वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत, एरिया काढणे, व्हॉल्यूम काढणे, वेगवेगळ्या ह्याचे बॉडीचे, हे तुम्हाला येणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचं नॉलेज असणं आवश्यक आहे, साईन, कॉस, टॅन वगैरे. ग्राफ्स अतिशय महत्त्वाचे असतात फिजिक्समध्ये. ग्राफ कसा काढायचा, एक्स ॲक्सिसवर कोणती क्वांटिटी घ्यायची, वाय ॲक्सिसवर कोणती क्वांटिटी घ्यायची, त्या ग्राफचा स्लोप काय इंडिकेट करतो, हाऊ टू फाइंड स्लोप. त्याचप्रमाणे सर्कल, लाईन ह्यांची इक्वेशन्स हे माहीत असणं आवश्यक आहे. अजून काही डाटा आवश्यक आहे, जो तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करतो. सेकंड, टेक्निकल वर्ड्स अँड टर्म्स. आता टेक्निकल वर्ड्स म्हणजे काय, वर्क. आता हा वर्क आपण, हा शब्द आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. मी खूप काम केलं, मी वर्क खूप केलं. परंतु फिजिक्समध्ये वर्कची डेफिनेशन वेगळी माहीत तुम्हाला. फिजिक्समध्ये आपण वर्क इज सेड टू बी डन इफ द डिस्प्लेसमेंट इज प्रोड्यूस बाय द फोर्स इन इट्स डायरेक्शन. जर एखादा तुम्ही फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीचं त्या फोर्सच्या डायरेक्शन डिस्प्लेसमेंट होत असेल, देन अँड देन ओनली वी से दॅट वर्क इज डन बाय द फोर्स. म्हणजे मिनिंग इथे वेगळं आहे. अजून आपण एक्झाम्पल घेऊ आपण, पॉवर. आता मॅथमॅटिक्समध्ये समजा मी 16 इज इक्वल टू काय लिहिलं, 2⁴. इथं 4 हा जो आहे हा पॉवर आहे, इंडेक्स आहे. इथं मिनिंग वेगळं आहे पॉवरचं. तुम्ही जर पॉलिटिकल सायन्समध्ये गेलात तर त्या ठिकाणी पॉवर म्हणजे असं सत्ता, त्याचा अर्थ त्याचा वेगळा आहे ठिकाणी. आणि आपल्या फिजिक्समध्ये पॉवर म्हणजे काय, शक्ती, दॅट इज रेट ऑफ डुईंग वर्क. सो मिनिंग इज डिफरंट. चार्ज, थर्ड एक्झाम्पल इज चार्ज. चार्जचा अर्थ वेगळा असतो. चार्ज म्हणजे पदभार स्वीकारणे किंवा चार्ज म्हणजे एखाद्याची प्राईस म्हणा किंवा किंमत. फिजिक्समध्ये चार्ज म्हणजे काय असतो, निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, धनप्रभार, ऋणप्रभार वगैरे वगैरे. त्यामुळे तुम्हाला यू मस्ट नो द टेक्निकल मिनिंग ऑफ द वर्ड्स अँड टर्म्स यूज्ड इन द फिजिक्स. सी पार्ट इज इंट्रिकेट कॉन्सेप्ट्स. इंट्रिकेट म्हणजे क्लिष्ट, कॉम्प्लिकेटेड. ह्याच्याविषयी आपण बघितलं. इन फिजिक्स द अंडरस्टँडिंग ऑफ कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड द लास्ट वन इज द एक्सपेरिमेंटल फाउंडेशन. फिजिक्समध्ये वेगवेगळ्या थिअरीज प्रपोज केले जातात, वेगळे लॉ सांगितले जातात. परंतु हे जे लॉज असतात, हे वेगवेगळे जे थिअरीज असतात, दे आर बेस्ड ऑन एक्सपेरिमेंटल.
त्यांचं जे आपण व्हेरिफिकेशन किंवा पडताळून पाहतो हा लॉ बरोबर आहे चूक आहे ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंटल. देअरफॉर एक्सपेरिमेंटल फाउंडेशन इज नेसेसरी. अँड द लास्ट स्टेटमेंट इज टेकन फ्रॉम 10th स्टँडर्ड. परंतु हे प्रिफेसमधून घेतलं नाही. प्रिफेस नंतरचं एक पेज आहे फॉर टीचर्समधून, तिथून घेतलं आहे. हे स्टेटमेंट काय म्हणतं? इफर्ट्स मस्ट बी मेड बाय स्टुडंट्स to develop following skills. What are these skills? Observation, logic, estimation, comparison, analysis, and application of knowledge. The first one is observation. In physics, observation is very important. We observe the different phenomena. आपण वेगवेगळ्या घटना आपण काय केलं, व्यवस्थित त्याचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. किंवा एखादा कन्सेप्ट शिकल्यानंतर डे टू डे लाईफमध्ये तुम्ही हे ऑब्झर्व केलं पाहिजे की ह्याचं ॲप्लिकेशन आपण कुठं करतो. लॉजिक इज व्हेरी इम्पॉर्टंट, पर्टिक्युलरली इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. ते इस्टिमेशन, इट इज अ पार्ट ऑफ मॅथमॅटिक्स, जे आत्ताच आपण एक्सप्लेन केलं. कंपॅरिझन, नेक्स्ट पार्ट इज ॲनालिसिस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲनालिसिस, एखादा तुमचा जो समोर जो प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम तुम्ही आधी ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण, त्याचं तुम्ही आधी सुरुवातीला ॲनालिसिस केलं पाहिजे प्रॉपरली. आणि प्रॉपरली ॲनालिसिस केल्यानंतर मग आपल्याला सोल्युशन काढणं हे फारसं अवघड नसतं. सो ॲनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एखाद्या प्रॉब्लेमचं ॲनालिसिस करणं हे महत्त्वाचं आहे. अँड लास्ट वन इज द ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज, दॅट इज द टेक्नॉलॉजी. जे काही तुम्ही नॉलेज फिजिक्समध्ये मिळतात याचं आपल्या डे टू डे लाईफमध्ये, आपलं डे टू डे लाईफ रोजचं जीवन आपलं कसं कम्फर्टेबल होईल यासाठी आपण जास्त त्याचा नॉलेजचा यूज करतो. दॅट इज कॉल्ड ॲट टेक्नॉलॉजी. दॅट इज लास्ट वन इज द ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज. नोट डाऊन that these skills and this understanding is very important for competitive exams. हे तुमच्याकडे जर स्किल्स असतील, ऑब्झर्वेशन, लॉजिक वगैरे, तर तुम्हाला कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये यश मिळवणं फारसं अवघड जाणार नाही. नेक्स्ट पार्टमध्ये आपण अंडरस्टँडिंग कसं करता येईल, आपल्याला अंडरस्टँडिंग आपलं इम्प्रूव्ह कसं करता येईल ह्याच्याविषयी आपण माहिती घेऊ. थँक्यू.